brainstorming activity of first lesson and astrologer's day. Let us discuss A1 first. Given below are some descriptions. Discuss them with your partner and find out one word for each of them. An example is given for you. Number A, the scientific study of the universe and the objects in it, including stars, planets, nebula, and galaxies. It is called astronomy. Second, the study of the movements of the planet, sun, moon, and stars in the belief that these movements can have an influence on people's life. म्हणजे जे ग्रह तारे किंवा सूर्य चंद्र तारे यांचा मुवमेंटचा ह्यांच्या हालचालीचा परिणाम आपल्या जीवनावर होतो, ह्या विद्येला ॲस्ट्रॉलॉजी असे म्हणतात. तर हिअर यू कॅन राईट ॲस्ट्रॉलॉजी. सेकंड, ॲस्ट्रॉलॉजी. थर्ड, प्रेडिक्शन ऑफ व्हॉट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यामध्ये काय होईल ह्याचा अंदाज करणे म्हणजे प्रोपेसी. हे राईट प्रोपेसी, PROPHECY. A scientific discipline that studies mental state and process and behavior in human and other animal. म्हणजे मेंटल स्टेट म्हणजे इथे मानसिक अवस्था किंवा सायकोलॉजी. यू कॅन राईट हिअर सायकोलॉजी. Second one, in the story we are told that Town Hall Park was a remarkable place in many ways for an astrologer to build his business. ॲस्ट्रॉलॉजरचा बिझनेस वाढवण्यासाठी टाउन हॉल पार्क हे एक महत्त्वाची जागा ठरते. डिस्कस इन अ ग्रुप अँड लिस्ट एक्सेप्शनल क्वालिटी ऑफ द प्लेस. ह्या जागेची अजून काही एक्सेप्शनल क्वालिटीज तुम्हाला लिहायचे. फर्स्ट वन इज गिवन अ सर्जिंग क्राऊड. म्हणजे तिथे ये जा करणाऱ्या लोकांची भरपूर गर्दी असते, त्याला सर्जिंग क्राऊड म्हणतात. सेकंड वन राईट व्हेरियस ट्रेड्स अँड ऑक्युपेशन. तिथे वेगवेगळे ट्रेड्स अँड ऑक्युपेशन असतात, जसे की मेडिसिन ट्रेड और मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक. थर्ड, मॅजिशियन छोटे मोठे मॅजिशियन देखील आपला खेळ दाखवतात. फोर्थ, ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ्स. म्हणजे स्वस्त कापडाचा लिलाव करणारे लोक असतात. अँड वेंडर्स ऑफ फ्राईड ग्राउंडनट शेंगा चणे फुटाणे विकणारे, गरम करून विकणारे लोक असतात. अँड ॲडिशन यू कॅन राईट मोर. दिस प्लेस हॅज लिट अप बाय शॉप लाईट्स. म्हणजे आपापले छोटे दुकानं जे असतात, आपापले दुकानाची लाईट लावून ती जागा एकदम प्रकाशित झालेली असते. बिकॉज द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लायटिंग डज नॉट हॅव देअर. द थर्ड, ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. म्हणजे माणूस जो बोलतो 10 मिनिटाच्या आत हा ॲस्ट्रॉलॉजर बोलायला चालू करत नाही. वाय? फाइंड आउट, डिस्कस रिझन बिहाइंड दिस ॲक्ट. वन यू, ही इज गुड ॲट रीडिंग द पीपल. म्हणजे तो लोकांना समजून घेतो, म्हणजे अंदाज घेतो लोकांचा. सेकंड, यू कॅन राईट अ गुड प्रेझेन्स ऑफ माइंड. त्याच्यामध्ये माइंड गुड प्रेझेन्स आहे म्हणजे चटकन त्याला समजण्याची दिमाग असतो. प्रेझेन्स ऑफ माइंड, परसेप्शन अँड एक्सपिरियन्स. ही ऑप्टन लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट देअर लाईव्स बाय देअर टॉक. तो ज्यावेळेस लोक बोलतात तिथूनच तो त्यांच्याकडून भरपूर माहिती घेतो. अँड थर्ड, यू कॅन राईट ही कुड अनालाइज देअर कॅरेक्टर अँड अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम. ते ऐकून घेतल्यानंतर त्या माणसाचं कॅरेक्टर काय, त्यांचे प्रॉब्लेम काय तो जाणून घेतो. अँड लास्ट, यू कॅन राईट ही कुड इझिली फ्रेम हिज स्टेटमेंट टू देअर सॅटिस्फॅक्शन. त्यांना पटणारं असं स्टेटमेंट देण्यासाठी तो तयार असतो. अँड दॅट्स वाय ही गिव्ह इझिली ॲडवाइसेस टू देम. A2, द टॅक्टिक्स यूज बाय द ॲस्ट्रॉलॉजर टू अर्न हिज वेजेस. असं ज्योतिषाचा व्यवसाय करून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे ह्यासाठी तो कोणत्या आयडिया यूज करतो. टॅक्टिक्स म्हणजे आयडिया किंवा ट्रिक्स. फर्स्ट इज डन फॉर यू, ॲनालिसिस ऑफ ह्युमन ट्रबल. म्हणजे लोकांच्या ट्रबल अडचणीचा तो योग्य अभ्यास करतो. सेकंड, यू कॅन राईट
क्रिएशन ऑफ फिअर इन द माइंड ऑफ द कस्टमर. लोकांच्या मनात तो भीती तयार करतो जेणेकरून लोक इझिली त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. क्रिएशन ऑफ फिअर इन द माइंड ऑफ पीपल. थर्ड यू कॅन राईट यूज ऑफ इक्विपमेंट अँड स्टिवडनेस. त्याच्याकडे जे साहित्य ज्योतिषीचं लागणारं त्यांचा योग्य वापर तो करतो. अँड फोर्थ यू कॅन राईट सुटेबल स्टेटमेंट दॅट फ्लॅटर द कस्टमर. म्हणजे कस्टमरला जे योग्य लागतं त्यांचा जे पटणारे स्टेटमेंटच तो बोलतो की जेणेकरून ते कस्टमर खुश पण होतील आणि त्यांना पैसे पण देऊन जातील. अँड वन मोर यू कॅन ॲड यूज ऑफ जनरल स्टेटमेंट दॅट टच टू द हार्ट ऑफ द कस्टमर. सेकंड, an astrologer's appearance helps to create an impression on his clients. डिस्कस. नाव म्हणजे तो दिसायला कसा होता, तो खरा ज्योतिषासारखा दिसत होता का, त्याचं ॲपिअरन्स कसं ॲट्रॅक्टिव्ह होतं त्याच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट, टर्बन ऑन हेड. त्याच्या डोक्यावर टर्बन असतं सॅफ्रॉन कलरचं. देन सेकंड यू कॅन राईट त्याचं ॲपिअरन्स सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन ऑन हिज फोरहेड. त्याने आपल्या कपाळावर मोठे इबीत आणि असा सेंदूर लावलेला असतो. सी नंबर यू कॅन राईट डार्क विस्कर कवरिंग हिज फेस. त्याला एक काळी मिशी असते लटकणारी मोठी. फोर, स्पार्कल इन हिज आईज अकंपनीड बाय अन अबनॉर्मल ग्लीम. त्याच्या डोळ्यामध्ये वेगळी चमक असते जेणेकरून लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. अँड अदर हिज इक्विपमेंट. त्याच्याकडे ज्योतिषी लागणारे नोटबुक, पंचांग, कार्ड्स, शिंपले, समुद्री शिंपले, चटई, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे साहित्य जे असतात ते ज्योतिषासाठी लागणारे ते देखील त्यांना खरा ज्योतिषी असं समजून लोक येतात. थर्ड, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट वन. फर्स्ट, astrologer says that if Nayak does not leave his village again, he would. तर ॲस्ट्रोलॉजर त्याला सांगतो की नायकला हा गाव सोडून तू जा. तर काय होईल त्याला नाही गेल्यानंतर? पहिला, रिटर्न द मनी. सेकंड, फेस डेंजर, गो बॅक अँड स्टॉप लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम, ऑर नॉट फाइंड द किलर. याचा आन्सर पहिला आहे फेस द डेंजर. काय करेल त्याला इथे खतरा असेल असं तो सांगतो. सेकंड, बी नंबर, अकॉर्डिंग टू द नरेटर द ॲस्ट्रोलॉजर सक्सेस इन हिज प्रोफेशन इज प्रायमरी ड्यू टू व्हॉट. म्हणजे नरेटरच्या मते ॲस्ट्रोलॉजरच्या ज्योतिष सक्सेसचं काय कारण असेल? पहिलं, लक, बार्गेन्स ही ड्राईव्ह, हिज ॲपिअरन्स, ऑर हिज अंडरस्टँडिंग ऑफ द पीपल. त्याचं हिज अंडरस्टँडिंग ऑफ पीपल चौथा नंबर इज करेक्ट. फोर्थ नंबर इज करेक्ट. सी नंबर, स्टोरी सजेस्ट दॅट ॲस्ट्रोलॉजर्स कॉमेंट ऑन ऑब्झर्वेशन्स प्लीज पीपल बाय. म्हणजे स्टोरीमध्ये आपलं काय सांगितलं, ॲस्ट्रोलॉजर्सची कॉमेंट आणि ऑब्झर्वेशन प्लीज पीपल म्हणजे लोकांना ते आनंददायक करतात, त्यांनी म्हणजे दिलासा देतात. त्याचं कारण काय? प्रॉमिसिंग देम सक्सेस अँड गुड फॉर्च्यून, प्रूव्हिंग ॲज टाइम्स पासेस टू हॅव बीन ट्रू, फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज, ऑर हेल्पिंग देम टू लर्न टू सॉल्व देअर ओन प्रॉब्लेम. याच्यातला करेक्ट आहे फ्लॅटरिंग देम ऑर सपोर्टिंग देअर ओन व्ह्यूज. त्यांचे स्वतःचेच व्ह्यू तो सांगतो म्हणून ते लोक खुश होतात. डी नंबर, गुरुनायक कन्सल्ट द ॲस्ट्रोलॉजर बिकॉज ही वॉन्ट्स टू. गुरुनायक ॲस्ट्रोलॉजर कशाला आला होता? अंडरस्टँड द पास्ट, फाइंड आउट हू ॲस्ट्रोलॉजर इज, मेक सम मनी थ्रू अ बेट, गेट आन्सर टू अ स्पेसिफिक क्वेश्चन. त्याला त्याच्या स्पेसिफिक क्वेश्चनचं आन्सर पाहिजे असतं म्हणजे फोर्थ वन इज करेक्ट. ई नंबर, गुरुनायक इज लुकिंग फॉर द मॅन हू ट्राय टू किल हिम. फॉर व्हॉट? गुरुनायक कोणाला शोधत होता? की ज्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याला शोधत होता. कशासाठी? टू टेक रिवेंज, टू गेट ॲन अपॉलॉजी, टू डिमांड ॲन एक्सप्लेनेशन, ऑर टू प्रूव्ह दॅट मॅन वॉज अनसक्सेसफुल. सो हिअर फर्स्ट वन इज करेक्ट, टू टेक रिवेंज. त्याला बदला घ्यायचा होता. एफ नंबर, द ॲस्ट्रोलॉजर रिमार्क मेक्स गुरुनायक फील ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट. याच्या व्यतिरिक्त यांचे कोणते रिमार्क होते गुरुनायकचे? ॲस्ट्रोलॉजरचे रिमार्क गुरुनायकला काय वाटून घेत होते? एक्सेप्ट, रिलीव्ड,
suspicious, impress or disappoint. Here suspicious option is correct. Z number, reaction of the astrologer's wife to his news suggests that she was unaware of his past, has been worried about his safety, has known him since he was young, he is concerned about her future with him. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरच्या वाईफचं रिॲक्शन काय होतं ज्यावेळेस तो त्यांना न्यूज सांगतो. कोणती न्यूज? की तोने एका माणसाला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो माणूस आता जिवंत आहे. कारण ते हे काही ॲस्ट्रॉलॉजरच्या वाईफला काही माहीत नव्हतं. कारण त्याच्यानंतर त्यानं त्यासोबत लग्न केलेलं असतं. त्याचा पास्ट त्याच्या वाईफला माहीत नव्हतं. आता ही जे कळालं तेव्हा त्याचं रिॲक्शन काय होतं? तर हिअर यू कॅन राईट शी वॉज अनअवेअर ऑफ हिज पास्ट. फर्स्ट वन करेक्ट. Read the following sentence, find true and false and correct the false statement. So here first one, the astrologer gave prediction to client about his past, that he was stabbed, thrown into a well and left for dead. This is correct. ॲस्ट्रॉलॉजरने त्या क्लायंटला आपलं भविष्य सांगितलं की ज्याला त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे गुरुनायक. म्हणजे इट इज करेक्ट. सेकंड, व्हेन ॲस्ट्रॉलॉजर केम टू नो दॅट द मॅन whom he killed is alive, he felt that he was relieved of his guilt. ज्यावेळेस त्याला समजलं की ज्या माणसाला त्याने मारण्याचा प्रयत्न केला तो जिवंत आहे, आता तो रिलीव्ह झाला त्याच्या एका महाअपराधामधून. इट इज ट्रू. C number, the astrologer tried to back out of the deal and talked about the client's past. ॲस्ट्रॉलॉजर काय करतो? क्लायंटच्या पास्टविषयी बोलतो. ट्राय टू बॅक आउट ऑफ द डील अँड टॉक अबाउट द क्लायंट्स पास्ट. म्हणजे की दिस इज रॉंग स्टेटमेंट. करेक्ट इज दॅट द ॲस्ट्रॉलॉजर डिमांडेड मोर मनी टू टेल अबाउट द क्लायंट पास्ट. ॲस्ट्रॉलॉजर demanded more money to tell about the client past. This is correct. D number, astrologer rescued himself from Guru Nayak's raving. This is correct. And last, the moral of the story is that we must be responsible about what we have done and should not run away from our mistake. आपण जी चूक केलेली आहे ती आपण ॲक्सेप्ट केली पाहिजे, त्याच्यातून आपण म्हणजे पळून गेलं नाही पाहिजे. दिस मॉरल इज करेक्ट. इट मीन्स ऑल आर करेक्ट एक्सेप्ट सी. सी इज फॉल्स. क्वेश्चन नंबर 5. नाउ these are the descriptive questions. We have to write descriptive answer of each question. The astrologer has changed his appearance and his person when he arrived in the city. Give specific reason. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजरनं आपलं पूर्ण अपिअरन्स, पोशाख, पूर्ण रूप बदलून तो ह्या सिटीमध्ये आला होता. कारण काय आहे? महत्त्वाचं कारण म्हणजे वेन ॲस्ट्रॉलॉजर वॉज अ सिली यंगस्टर ही क्वॅरल विथ गुरु नायक अँड ही थॉट दॅट ही हॅड मर्डर्ड हिम. सो ही लेफ्ट द विलेज अँड सेटल इन द डिस्टन्स सिटी बाय चेंजिंग हिज अटायर. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजर ज्यावेळेस यंग होता त्यावेळेस त्याने एका व्यक्तीला, गुरुनायक नावाच्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला होता, मर्डर करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला वाटलं हा मेला आहे म्हणून तो पळून येऊन आपलं रूप बदलून ह्या ठिकाणी येऊन राहतो सिटीमध्ये. 6. द डार्कनेस लोड वॉज इनसाइड द ॲस्ट्रॉलॉजर हॅज डिसअपियर्ड. थ्रू द सेंटेन्स एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ टायटल अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. म्हणजे डार्कनेस लोड, ॲस्ट्रॉलॉजरच्या ज्योतिषाच्या डोक्यामध्ये जो अंधार किंवा अंधकार असा मोठा लोड होता, म्हणजे आपण टेन्शन म्हणू शकतो की तो लोड म्हणजे डिसॅपियर्ड म्हणजे नाहीसा झाला. आता तो दिवस महत्त्वाचा होता म्हणून त्या दिवसाला ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे असे म्हणतात. हे स्पष्ट करायचे तुम्हाला. सो आन्सर इज दॅट ॲन ॲस्ट्रॉलॉजर वॉज लिव्हिंग अंडर द बर्डन ऑफ थॉट दॅट ही हॅड मर्डर्ड अ मॅन इन हिज लाईफ. But one day he saw a stranger. He identified that was Guru Nayak. He was alive, so he became tension free. That's why that day was specific day or special day for him. So it is called an astrologer day.
आजपर्यंत ज्योतिषी एका बर्डनमध्ये जगत होता की ज्याने एका माणसाचा खून केला आहे आणि त्यामध्ये तो अपराधी स्वतःला समजत होता. परंतु एके दिवशी त्या व्यक्तीला म्हणजे गुरुनायकला तो पाहतो, ओळखतो आणि त्याला कळतं की अरे हा तो जिवंत आहे. म्हणून तो टेन्शन फ्री होतो. म्हणजे आपल्या हातून होणारे जे पाप आहे ते नाही झालं. त्या दिवशी जो दिवशी हा गुरुनायक त्याला दिसतो तो दिवस त्याचा महत्त्वाचा असतो. म्हणून त्या दिवसाला ॲन ॲस्ट्रोलॉजर डे असे म्हणतात आणि हे टायटल देखील तेच आहे. 7th, the astrologer feels relieved that Guru is not dead as it relieves a great burden from him. Critically justify the statement and explain. अशी रिलेटेड क्वेश्चन आहे की ॲस्ट्रोलॉजर फील्स रिलीव्ड. ॲस्ट्रोलॉजर बरं वाटतं की गुरुनायक हा मेला नाही. त्याच्यामुळं त्याच्या डोक्यावरचं खूप महत्त्वाचा लोड कमी होतो. आन्सर, ॲन ॲस्ट्रोलॉजर वॉज लिव्हिंग अंडर द लोड ऑफ that thought he had murdered a man, so he felt himself guilty, but one day he saw him alive, so he felt relieved, and that's why his tension removed. 8 number, the astrologers will get sympathy of criticism of the reader in the end. Express your opinion and support the main story. म्हणजे ॲस्ट्रोलॉजर एवढा अपराधी असून देखील शेवटी तो रीडरची सिम्पती कमवतो. सद्भावना रीडरची त्यांना मिळते कारण ह्या होल स्टोरीचा हिरो ज्योतिषी असतो, ॲस्ट्रोलॉजर असतो. कारण काय? फर्स्ट, ॲन ॲस्ट्रोलॉजर गेट द सिम्पथी ऑफ रीडर्स बिकॉज ही वॉज गिल्टी ऑफ हिज डीड. त्यांना त्याच्या कृत्याची चूक त्याला समजते. अँड वॉन्टेड टू गेट अवे फ्रॉम इट. त्यांना त्या अपराधातून मुक्त व्हायची इच्छा असते आणि त्याला तो बर्डन असतं डोक्यावर, अरे आपण एक अपराध केला आहे, ते त्यांना सतत असतं. सो ही स्मार्टनेस हॅड सेव्ड हिम. त्याचा स्मार्टनेस त्याला स्वतःला तिथून वाचवतो. ही ॲक्सेप्टेड हिज मिस्टेक अँड स्टार्टेड टू लिव्ह अ न्यू लाईफ. त्याने स्वतःची चूक समजून घेतो आणि नवीन जीवन जगतो, नवीन जीवन लाईफस्टाईल चालू करतो. म्हणून हेच महत्त्वाचं असतं की ॲक्सेप्टन्स ऑफ मिस्टेक इज डिफिकल्ट, दॅट इज अ ग्रेट क्वालिटी. जे एखादा अपराध आपण ॲक्सेप्ट करतो हेच महत्त्वाचे गुण असतं. म्हणून रीडर शो सिम्पथी टुवर्ड द ॲस्ट्रोलॉजर. 9 number, if we have to eradicate the superstition and other practices from our society, what steps would you like to suggest? This is your personal response question. जर आपल्याला समाजातून अंधश्रद्धा कम्प्लिटली रूढी परंपरा अंधश्रद्धा कायमच्या काढून टाकायच्या असेल तर कोणत्या स्टेप आपण सजेस्ट करू शकतो? फर्स्ट, यू कॅन एज्युकेट द पीपल. सेकंड, develop scientific view in the mind of the people. Third, make understand the leaders or this kind of social reformists to spread awareness among the mind of people. म्हणजे जे लोक साधू संत किंवा महाराज असतात त्यांना प्रेरित करावं लागेल की आपल्या समाजातून सुपरस्टिशन नाहीसा करण्यासाठी भाष्य करा किंवा कृती करा. किंवा इन कॉलेजेस यू कॅन रॅली बाय स्टिकिंग प्लकार्ड्स अँड यू कॅन गिव स्लोगन अगेन दॅट यू कॅन रिमूव्ह द सुपरस्टिशन फ्रॉम द सोसायटी. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, यू कॅन हेल्ड व्हेरीज काइंड ऑफ प्रोग्राम्स इन द विलेजेस. ओके, तुम्ही वेगवेगळे प्रयोग सुपरस्टिशनचा वाईट परिणाम लोकांना समजून ते तुम्ही दूर करू शकता. 10th number last, in the story astrologer has a great listening power. So listening helps in developing good relations. Listening help good relation with the people. Express your opinion. So here listening power. Now student has to listen carefully, then they can understand. If you have listening power, your attachments are toward the speaker, so speaker will be get happy and he will give all information to you. Same इथे आहे की listening helps in developing good relation with the people. When we listen, we indicate to speaker that we care about him. ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं की आपल्याला
त्या स्पीकरला वाटतं की हा आपला ऐकतो, म्हणजे त्याची अजून जास्त काळजी तो घेतो आणि ही बिकम मोर इंटरेस्टेड टू शेअर इन्फॉर्मेशन विथ हिम. त्याला अजून जास्त माहिती तो सांगू शकतो. सो वी शो दॅट वी आर रेडी टू हेल्प हिम ऑर इफ नेसेसरी. सो we also realize how we can deal with the people successfully by listening to the other view. दुसऱ्याचं ऐकून घेतल्यानंतर आपण आपल्या मार्गामध्ये सक्सेस होऊ शकतो. This answer you can write here. Activity 3. Here so many words are given in the story. The following characters reveal their quality through words and action. Pick out the word that describe them from the box and write in the appropriate columns. Here 3 characters are there: astrologer, Guru Nayak, and astrologer's wife. So you have to distribute the qualities in this word. One is given: shrewd, manipulative, caring. Now in the astrologer's columns you can write quality like clever. Here you can write clever. Then smart, astrologer was smart. Sharp, intuitive, mystical, cunning, mean, overconfident. In Guru Nayak you can write gullible, quarrelsome, arrogant, aggressive, demanding, antagonist, skeptical, and impetuous. Here like astrologer's wife: caring, suspicious, protective, worried, humanistic, and rational. Match the suffix with the word and make noun. Now here words are given and suffixes are given. Suitable suffix you have to match to make a noun form of the word. So here one is given to action and NWER attached, so action here noun become. So enchant, so you can attach or join ment, enchantment, it become noun. KNOW, know, here LEDG there knowledge, it become knowledge. Prepare, here preparation, it become noun. Proceed, procedure. Appear, appearance. And remark, first one remarkable. Now these are about again writing skills question. Question number 3. An astrologer's day has ironic element where the astrologers pretend to have supernatural knowledge that coincidentally turns out to be the truth. Irony means a situation or statement characterized by significant difference between what is expected and what actually happens, or between what is understood and what is meant. म्हणजे जे ॲस्ट्रॉलॉजी डे ह्याच्यामध्ये आयर्नी म्हणजे उपहासात्मक इलेमेंट जे आहेत की जे ॲस्ट्रॉलॉजी प्रिटेंड टू हॅव सुपर नॅचरल, त्याला वाटतं की माझ्याकडे सुपर नॅचरल पॉवर आहे, परंतु रीडर्स म्हणजे आपल्याला समजतं की त्याच्याकडे अशी कोणती पॉवर नाही. ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, आयर्नी म्हणू शकतो. आयर्नी म्हणजे काय, व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट इज नॉट ॲक्च्युअली हॅपन. जे काय दिसतं आपल्याला कॅरेक्टरमध्ये, ड्रामा, मूवी, फिल्ममध्ये, ते एक्झॅक्टली त्या कॅरेक्टरला माहीत नसतं, पण रीडरला माहीत असतं की हे ॲक्च्युअली रॉंग आहे किंवा चुकीचं आहे, तर त्याला आपण आयर्नी म्हणतो. तर तुम्हाला याच्यात फाइंड आउट एक्झाम्पल ऑफ आयर्नी फ्रॉम द स्टोरी अँड राईट देम डाऊन. वन हॅज डन टू यू, असे एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे. he no more what was going to happen to others than he know what was going to happen to himself the next minute. है ना, त्यांना खरंच माहीत नसतं की आता तो स्वतः ज्योतिषी असतो आणि तो ज्योतिषाचं भविष्य सांगत असतो. ओके, त्याला खरंच दुसऱ्याचं भविष्य माहीत नसतं, परंतु स्वतःचं भविष्य त्याला माहीत असतं की त्याच्यासोबत आता
काय होणार आहे, कारण तो एक अपराधी असतो आणि एनी टाईम तो पकडला जाऊ शकतो, हे त्याला माहीत होतं. हे आपल्याला माहीत होतं, कोणाला, रीडरला. हे एक आयरनी आहे. सेकंड की जे तो ग्राउंडनटवाला बोलतो की दिल्ली आलमोंड, बॉम्बे आईस्क्रीम, राजाच डिलिकेसी, तो जे भाजलेल्या शेंगा असतात भुईमुगाच्या, त्यांना तो नाव देतो. दिल्ली आलमोंड, दिल्लीमध्ये बदाम, बॉम्बे आईस्क्रीम. ॲक्च्युली ते तसं काही नसतं, ते एक भाजलेल्या शेंगा असतात. ते एक आयरनीच झाली. His eyes sparkled with sharp, abnormal gleam, which was really an outcome of continuous searching for a customer, but which his simply client looked to be a prophetic light and felt comfortable. त्याचे डोळे एकदम चमकणारे असतात आणि तो शोधत असतो लोकांना. ॲक्च्युली ते एक सिम्पल क्लायंटला शोधत असतो की जेणेकरून लोक त्याला prophetic light and felt comfortable, त्याला क्लायंट आल्यानंतर बरं वाटतं. So in this way I have given detailed answer in my blog, you can write down. Okay. Fourth one, in the story many Indian words are related. Cowrie shells, this is an example of code mixing. Code mixing means what? Hindi, Marathi mix with the English, त्याला आपण कोड मिक्सिंग म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲडव्हर्टाईजमध्ये असतं बघा, संडे होया मंडे, रोज खाय अंडे. संडे, मंडे, दिस आर इंग्लिश वर्ड्स अँड रोज खाय अंडे, दिस इज हिंदी. So this is called code mixing. So you have to find more words from the lesson. Write down here code mixing word. ओके. हे दिल्ली आलमोंड, बॉम्बे आईस्क्रीम, हे पण एक्झाम्पल आहेत कोड मिक्सिंगचे. किंवा दुसरे काही शब्द तुम्ही शोधून काढू शकता की जे लेसनमध्ये यूज केलेले आहेत. दिल्ली आलमंड, बॉम्बे आईस्क्रीम, राजास डिलिकेसी. नंतर देर आर सम फ्रेसेस वेअर द वर्ड crown is used with different shades of meaning. Use the following phrases to complete the sentences. Here given in the box some sentences, you have to complete the gaps. First one is given to you. To crown the effect, he wound saffron colored turban around his. So first one is correct here. Second, the works of Shakespeare are dash of English drama. So among this, which is correct, that you have to write here. So here crown achievement, to crown the effect, crown of thorns. Among this you can write here correct answer of this, crowning glory. Crowning glory. B. Amitabh has given us awesome movies throughout the 5 decades, but his dash is his performance in the movie Black. Here crowning achievement you write. Crowning achievement. C number, in her pursuit of success, Radha has distanced herself from her family. Her fame has become a great, he write, real crown of thorns. Crown of thorns. D number, they threw a wonderful party for me with customs, games, and that's my favorite kind of ice creams. So here you write to crown it all. To crown it all. And E number, medical science has great invention, but organ transplantation is definitely a dash for human beings. Here crowning achievement you can write. Now here grammar part is there, word usage. Do as directed, use of the word given bracket, write the sentence correctly. In bracket given words that you have to write correctly. First one is that the power of his eyes was considerably enhanced. So it means
enhancement you have to write in this sentence. The construction of the sentence will be change. So here answer will be like enhancement of the power, or the power of his eyes was considerably enhanced. Enhancement you have to use here. Enhancement. There was considerably enhancement in the power of his eyes. This is correct. There was considerably enhancement in the power of his eyes. Second one, he had a working analysis of mankind's troubles. Here you have to write worked. WORKED. Here you have to write worked. He had working analysis of mankind's trouble. So he had worked the analysis of mankind's trouble. Third, he knew what was going to happen to himself next minute happening. He knew what was going to happen. It means he knew what was happening to himself next minute. What was happening, you can write here. If you find or you can write he know what could be happening. You know what could be happening to the next minute. If you find my answers satisfactory, will you give me 5 rupees? Satisfaction. You have to write here satisfaction. So what will be the correct statement if you use some sentence will be changed here. So if my answers give you satisfaction, will you give me 5 rupees? Okay. If you give answers, or if my answers give you satisfaction, will you give me 5 rupees? He shook his head regretfully. You have to write instead of regretfully, regret. Here you have to write regret. Answer is he shook his head with regret. Now next is bewildered in bracket given. Here it was bewildering across light rays. Answer is he was bewildered. He was bewildered by the crisscross of the light. Next is I should have been dead if some passerby had not chanced to peep into the well. Explain the other overwhelmed by enthusiasm. So you have to write here enthusiastically. So whole sentence write as it is. I should have been dead if some passenger by had not chanced to peep into the well. Explain the other enthusiastically. Next, I will prepare some nice stuff for her. Here you have to write preparation. So correct answer is I will make preparation of some nice stuff for her. I will make a preparation of some nice stuff for her. And the last is the other groaned on hearing it. So other groaned on hearing it.
So you have to write here heard, HEARD. So directly you can write here the other heard. Other grown heard it. Or other grown when he heard it. This will be correct. The other grown when he heard it. Now this is speech writing and expansion of idea that I have given on detailed writing skill on my blog that you can write down. Okay, bye, thank you.